नमस्कार, मी नम्रता. माझ्या क्रिस्टल अडकाना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत थॉट ट्रान्समिशन. आता हे काय असतं, कसं असतं, सगळं एक्सप्लेन करेन मी. वेल, आतापर्यंतच्या मॅनिफेस्टेशन व्हिडिओजमध्ये आपण मॅनिफेस्टेशन काय असतं, त्यानंतर 3D काय असतं, 5D काय असतं आणि व्हॉट डू वी से सेल्फ कन्सेप्ट काय असतं, हे सारे टॉपिक्स कव्हर केले आहेत. आणि रिसेंटली आय गेस वी हॅव कव्हर्ड मेडिटेशनची गरज का असते, राईट? तर मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये कसं करायचं स्टार्ट स्क्रॅच पासून तुम्हाला सगळं शिकवते मी आणि अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये शिकवते. सो सगळ्यांनी शिकून घ्या आणि खूप छान छान गोष्टी मॅनिफेस्ट करा आणि मला नक्की सांगा. ओके, ठीक आहे. तर आता आपण थॉट ट्रांसमिशन शिकणार आहोत. तर काय असतं थॉट ट्रांसमिशन? थॉट ट्रांसमिशन म्हणजे ये जो खोपड़ी में जो चल रहा होता है, जो दिमाग में आप इतना सोचते रहते हो, तो ये ऐसे वेव्स की तरह जो बाहर जाता है उसको बोलते हैं थॉट ट्रांसमिशन. येस. वेल, एक्सप्लेन करते मी. इथे हे आहोत आपण. छान आहे ना? हे आपण आहे. आपण एक एनर्जी आहोत. हे तर मी पहिल्यांदाच क्लिअर केलं होतं, की आपल्याला ॲज अ बॉडीमध्ये पण असा विचार नाही करायचा. आपल्याला ॲज अ एनर्जी फॉर्ममध्ये विचार करायचा आहे, कारण गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या राईट? ओके. गोष्टी मॅनिफेस्ट करायच्यात आपल्याला. आता हे आपण आहे, ऑफकोर्स आपण एक एनर्जी. माझं पेनच नाही उठत आहे. ओके, डन. आपण एक एनर्जी फॉर्म आहोत, राईट? आपण दिवसभर आपल्या खोपडीमध्ये खूप सारे विचार चालले असतात. ऑफकोर्स आपण खूप सारे विचार करतो. हे ॲज अ वेव्स म्हणून विचार करा. ही एक एनर्जी आहे आणि आपण जे विचार करतो ते असे वेव्स 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 चालले. ओके. आपण युनिव्हर्समध्ये या सगळ्या गोष्टी ट्रान्समिट करतो आणि मोस्ट ऑफ द टाइम माय डिअर व्हॉट डू से माय डिअर व्ह्युअर्स, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही काय करत असता? नेगेटिव्ह विचार करत असता आणि त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये नेगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होतात. त्या का होतात? नेगेटिव्ह गोष्टी मोस्टली अट्रॅक्ट होतात आणि त्या का होतात? कारण तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह विचार करता आणि नेगेटिव्ह विचार म्हणजे तुम्ही जास्त नेगेटिव्ह सिग्नल पाठवता. नेगेटिव्ह सिग्नल पाठवल्यामुळे तुमच्याकडे आउटकम नेगेटिव्ह येतो आणि मग तुम्ही रडत बसता, की का असं होतं माझ्या लाईफमध्ये? ओके, लेट्स कंटिन्यू. आय डोंट नो, मी आज जास्त सिरियस याच्यामध्ये नाही एक्सप्लेन करत आहे. पण ठीक आहे, चलो. तो देखो. तर इथे बघा काय होतं. आपण एनर्जी आहोत. आपले जे काही थॉट्स आहेत, आपण जे विचार करतो ते ॲज अ वेव्हजमध्ये असे तुम्ही विचार करा की हे ट्रान्समिट होत आहेत. आणि इथे आहे XYZ व्यक्ती, जो तुमचा पार्टनर. तो सुद्धा एनर्जीच आहे. ऑफकोर्स आपण ह्युमन बीइंग सगळे एनर्जी फॉर्ममध्ये आहोत. आणि हे तुम्हाला माहिती आहे का, जो आपके खोपड़ी में से ये जो चल रही है वेव्स, जो थॉट्स जा रहे हैं, ये हे हा माणूस एक्सपिरियन्स करू शकतो किंवा या माणसाला ऑटोमॅटिक समजतं किंवा त्या व्यक्तीला या गोष्टीचा अंदाज येतो. कसा येतो? का? कारण एनर्जी आहे आपण. एनर्जी आहे, ती व्यक्ती पण एनर्जी आहे. मोस्ट ऑफ द टाईम आपण हे पाहिलं असेल, की आपण आपल्या पार्टनरबद्दल खूप जास्त चुगली करत असतो. खूप जास्त निगेटिव्ह पॉइंट्स आपल्याकडे असतात आपल्या पार्टनरसाठी, राइट? खूप जास्त. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे खूप सारे असे कन्सल्टेशनसाठी जे क्लायंट्स असतात, तर त्यांना प्रॉब्लेम असतो, की त्यांचा पार्टनर जो आहे तो म्हणजे असं नाही वागत, तसं नाही वागत, हे नाही करत, ते नाही करत. तर या सिच्युएशनमध्ये काय होतं, त्यांचे जे थॉट्स आहेत ते मोस्टली निगेटिव्हच आहेत आणि ते स्वतः सुद्धा तेच पास करत असतात आणि मग आउटकम त्यांना तोच भेटतो. सो तुम्ही जे थॉट्स करत आहात, याला याला इन शॉर्टमध्ये थॉट ट्रान्समिशन म्हणतात, की आपण जो विचार करतो तो आपण इथून त्या व्यक्तीला पाठवतोय, याला म्हणतात थॉट ट्रान्समिशन. याचं एक सिम्पलचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. तुम्ही हे पाहिलं का, की तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम आपण कधीतरी आपल्या फ्रेंडचा विचार करत असतो आणि अचानकच त्या फ्रेंडचा आपल्याला कॉल किंवा मेसेज येऊन जातो, की यार चल आपण बाहेर जाऊ, किंवा मेसेज येऊन जातो आणि यू आर लाईक की 100 वर्ष आयुष्य आहे आणि तू बरोबर मला मेसेज करून दिला, मला तुझाच आठवण आली होती. हे काय आहे? हे थॉट ट्रान्समिशन आहे. आपण इथे जे विचार करतो, तो आपला पार्टनर सुद्धा ही गोष्ट सेन्स करतो. इट्स नॉट अबाउट पार्टनर ओनली. तुमचा बॉस किंवा प्रत्येक ह्युमन बीइंग हे प्रत्येक ह्युमन बीइंग ह्या गोष्टी सेन्स करत असतं. ओके. सो कायम विचार असं करा, की तुमचे जे काही रिलेशनशिप्स आहेत मोस्ट ऑफ द टाईम, की तुमचे मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, तुमचं पार्टनर किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, राईट? तर किंवा तुमचा एखादा फ्रेंड पण असू शकतो ज्या व्यक्तीसोबत तुमचं जमत नाहीये. तर त्यावेळी काय होतं, की ते रिलेशनशिप जादा खराब होतं, कारण तुम्ही तेच थॉट्स ट्रान्समिट करत असता. सो इतकं लक्षात ठेवा, की तुम्ही इथून जे पाठवता ते तिथे पोहोचतंय. आता तिथे पोहोचल्यानंतर काय होतं? आता इथे एक्झाम्पल देते मी. आता सपोज इथे आपण जे थॉट्स ट्रान्समिट करत आहोत आणि इथे आपल्या पार्टनरकडे गेलो. तर काय होतं, की याच्या सबकॉन्शियसला हे समजतं. तर हे ह्याच्या सबकॉन्शियसमध्ये गेलं तर हा माणूस तसंच बिहेव करतो तुमच्यासोबत. म्हणजे तुम्ही म्हणत असाल, की सपोज आता तो आउट ऑफ 10 5 पकडू आपण. 5 पर्यंतचं निगेटिव्हिटी आहे
आणि तुम्ही अजून जास्त निगेटिव्ह विचार करता किंवा तुमच्या फ्रेंड्स मोस्ट ऑफ द टाईम लेडीज लोकांना ही सवय असते की आपल्या बेस्ट फ्रेंडला कॉल करायचा आणि चपट, 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 चपट सुरू करायची आणि त्यांना हे सांगायचं की तुला माहिती आहे का माझा हसबंड असं करतो, तसं करतो, तसं करतो. गॉसिप करायची. ऑफकोर्स गॉसिप करायची. आणि त्याच्यानंतर काय होतं की तुमचा हसबंड नक्की त्या गोष्टीपेक्षा पण अजून वर्स्ट काहीतरी करतो. का? कारण तुम्ही जे थॉट ट्रान्समिट करतात ते त्याच्या सबकॉन्शियसमध्ये जातात आणि तो सेम तसंच बिहेव करतो. पण इथे कॅच आहे. इथे आपण काय करू शकतो? इथे तुम्ही रादर दॅन निगेटिव्ह बोलणार त्याच्यापेक्षा जर पॉझिटिव्ह बोललं तर ऑफकोर्स हे आतापर्यंतचं तुमचं जे काही तुमचं एज आहे तिथपर्यंतचं सगळं प्रोग्रामिंग झालेलं आहे सबकॉन्शियसमध्ये. त्यामुळे सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह होत गेलेलं आहे आणि अचानकच गोष्टी चेंज करायच्या असतील तर थोडा टाइम लागेल. हे मी पण समजू शकते. पण इथे काय करावं लागेल जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह कॉन्शियस व्हाल की बाबा अवेअर राहणं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, राईट? मॅनिफेस्टेशनमध्ये अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा अवेअर राहायचं की आपण एखादा निगेटिव्ह तर नाही बोलत आहे ना एखाद्या व्यक्तीबद्दल. तुम्हाला ते नातं हवं असेल ना, तर एकच सिंपल लक्षात ठेवा, की त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह काहीच बोलायचं नाही. भले 3D मध्ये आता निगेटिव्हिटी चालू आहे, ती व्यक्ती काही करत असेल, पण ते तुम्हाला नातं हवं असेल किंवा तो पार्टनर तुम्हाला हवा असेल आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला चांगलं व्हर्जन हवं असेल, तर ते सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. तर ते कसं करू शकता, काय करू शकता, ते मी सगळं नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करेन. बट थॉट ट्रान्समिशन ह्याचा अर्थ तुम्हाला इतकंच समजेल, की तुम्ही जे काही विचार करत आहात, त्या गोष्टी पुढची व्यक्ती सेन्स करू शकते आणि या गोष्टी जर सपोज मी निगेटिव्ह विचार केला, निगेटिव्ह थॉट पास केला, तर ती वेव्स त्याच्यापर्यंत जाणार त्याच्या सबकॉन्शियसमध्ये आणि त्या व्यक्तीला वाटेल की ते माझेच थॉट्स आहेत आणि ती व्यक्ती तसंच बिहेव करेल, राईट? सो पॉझिटिव्ह थॉट्स पाठवा. पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला 100 नाही 10,000% भेटतील. मी 1000 पण नाही 10,000% गॅरंटी देते. आणि ह्या गोष्टी आपण कशा करायच्या, काय करायच्या या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी एक्सप्लेन करत जाईल. वेल मॅनिफेस्टेशनची जर्नी कंटिन्यू करा. जे आतापर्यंत तुम्ही चुकला आहात त्या गोष्टी चेंज करा. कारण तुम्हाला काहीतरी नवीन आउटकम हवा असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं विचार करणं, काहीतरी वेगळं इनपुट देणं पण इम्पॉर्टंट आहे, राईट? सो येस. सो व्हिडिओ सगळे बघून घ्या, समजून घ्या आणि ऑफकोर्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान गोष्टी मॅनिफेस्ट करा आणि जे काही मी डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत, तर त्याच्यावरती तुमचे जे काही फीडबॅक्स आहेत, जे छान छान तुम्हाला मॅनिफेस्ट झालेले आहेत, त्या गोष्टी मला नक्की कळवा. मला खूप छान वाटतं जेव्हा कोणीतरी छान छान गोष्टी मॅनिफेस्ट करतं तेव्हा. एक छोटीशी गोष्ट का असते ना, पण नक्की कळवा. ठीक आहे? सो येस, ऑल द बेस्ट आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप छान गोष्टी अजून बाकी आहेत शिकणं. सी या. बाय.